स्वातंत्र्य संग्रामामध्ये, ब्रिटिश काळामध्ये असं काय काही पुरावे आहेत का? काही संघर्ष वगैरे काही झालेला आहे? नाही, भरपूर आहेत ना सर. म्हणजे सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये लिंगायत प्रामुख्याने कर्नाटकमध्ये. आता महाराष्ट्र सतत आपण आपला जो गोंधळ होतो, की महाराष्ट्र, कर्नाटक, महाराष्ट्र, कर्नाटक हं, हं. हे 1960 नंतर आहे. त्याच्या अगोदर बॉम्बे प्रांत होता. बरोबर. त्यामुळे बॉम्बे प्रांतामध्ये जी लोकं काम करत होती, इंग्रजांच्या विरोधात असतील किंवा त्या हं, राज्याच्या डेव्हलपमेंटसाठी असतील. साहजिक आहे, आपण आजचं जरी वास्तव लिंगायतांचं थोडंसं खराब असलं, हं. तर 100-150-200 वर्षापूर्वी लिंगायत हा प्रस्थापित समाज होता. बरोबर. सोलापूर असेल, लातूर असेल, व्यापारामध्ये त्यांचं प्रस्थ होतं. म्हणजे जे काही आहे, प्रस्थापित समाज होता. त्यामुळे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये हे लीडरच होते ना हे. बरोबर. आता कर्नाटकमध्ये तर बहुतेक सगळे हं, हं. जे काही छोटे-छोटे राज्यघराणे होते, हं, हं. त्यापैकी काही राज्यघराण्यांनी इंग्रजांसोबत संघर्ष केलेला आहे. ओके. परंतु इतिहास कोणी लिहिला? हं, हं. लक्षात घ्या. पेन कुणाच्या हातात होता? हं, हं. कुणाचा गौरव केला जातो आजही? आता या गोष्टीत मी अधिक स्पष्टीकरण देणं योग्य होणार नाही. कित्तूर राणी चेन्नम्मा म्हणजे झाशीच्या राणीचा गौरव ठीक आहे, सगळेच आपण करतो, करायलाही पाहिजे. तो झाशीच्या राणीच्या अगोदर कित्तूर राणी चेन्नम्मांशी ठीक आहे, त्यांचं संस्थान छोटं होतं. संस्थान छोटं असताना सुद्धा धाडस करून त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांना किंवा त्यावेळची जी काही त्यांची लढाई होती, हं. 1-2 वेळा त्यांनी हरवलेलं आहे. आणि मग ठीक आहे, आपल्याकडे फंद फितुरे असते, सगळा गोंधळ असतो. त्या सगळ्याचा उपयोग करून इंग्रजांनी नंतर कित्तूर राणी चेन्नम्मारला नंतर ते राज्य खालसा केलं, त्यांचा बिमोड केला, मारलं, हे सगळं ठीक आहे. परंतु लिंगायतांचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि एकूणच देशाच्या डेव्हलपमेंटमध्ये खूप मोठं योगदान आहे. आम्हाला मार्केटिंग करता येत नाही. हं, हं. कारण अत्यंत जबाबदारीने सांगतोय, लिंगायत आर्थिकदृष्ट्या म्हणजे एक 60-70 वर्षापूर्वी जर आर्थिक सक्षम असला, तर तो साक्षर नव्हता. समजा माझ्या बापाकडे, माझ्या आजोबाकडे 50 एकर जमीन होती. खाऊन पिऊन मी सुखी होतो. पण मी निरक्षर होतो. मला शिकायचा अधिकार नव्हता. इथली व्यवस्था मला शिकायचा अधिकार देत नव्हती. जी काही दोष आहेत. हं, हं. अलीकडच्या काळामध्ये शिक्षणाचा प्रसार महात्मा फुले साहेबांच्या वगैरे प्रयत्नांनी झाल्यानंतर आत्ताची आपली पिढी म्हणजे मागची फक्त आपल्या वडिलांची जनरेशन शिकायला लागली हं, आणि हं. मग त्यांना हे सगळं कळायला लागलं. आणि मग आता आपण आपला इतिहास शोधायला लागलो, आपला इतिहास आपण लिहायला लागलो आणि ज्या कोणी आपला इतिहास विकृत करून लिहिलेला आहे, तो इतिहास आपण दुरुस्त करायलाही लागलो अलीकडच्या काळामध्ये. याच्या सगळ्यात मोठं उदाहरण, हं, की हं. ज्यांचं नाव आपण अत्यंत आदरानं, हं, हं. अत्यंत रिस्पेक्टने घेतलं पाहिजे, असे डॉक्टर एम एम कलबुर्गी सर. बरोबर. हं. लिंगायत तत्वज्ञान मूळ स्वरूपामध्ये जे आहे ते लोकांपर्यंत पोचवत होते. एका विद्यापीठाचे कुलगुरू होते, त्यामुळे लोक पण साहजिक ऐकत होते. आपण शिक्षकाचा आदर करतो, प्राध्यापकाचा आदर करतो. तर एका कुलगुरूचा निश्चितपणे लोक आदर करत होते आणि त्यांचं म्हणणं लोक स्वीकारत होते. आणि याच पद्धतीने जर बसवण्णांचं तत्वज्ञान लिंगायत आणि बिगर लिंगायत, कुठल्याही महापुरुषाचं तत्वज्ञान कुठल्या एका छोट्या कम्युनिटीसाठी, कास्टसाठी, रिलिजनसाठी नसतंच. बरोबर. बाबासाहेब कुठल्या एका कम्युनिटीपुरते मर्यादित नाहीये. जरी एका कम्युनिटी जन्माला आले असले, कारण इथली जात व्यवस्था आहे, ते मर्यादित करायचा प्रयत्न करते. तसं महात्मा बसवण्णांचा विचार आपण लिंगायत, बिगर लिंगायत सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करतोय. तो कलबुर्गी साहेबांनी केला. म्हणजे सत्य स्वरूप म्हणजे लिंगायत म्हणजे काय? तर लिंगायत हा धगधगता अंगार आहे. आता वास्तवात लिंगायत धर्माच्या हं. तत्वानुसार आचरण करतो का ह्याच्यात ठीक आहे. तफावत. आपल्याला काही गोष्टीमध्ये आत्मपरीक्षण करावं लागणार आहे. परंतु आम्ही हा सांगायचा प्रयत्न करतोय, आमची कल्चर काय, आमची हिस्ट्री काय आहे, त्याचा आम्हाला उद्धार करायचा आहे, जीर्णोद्धार करायचा आहे. ते जे काही कल्चरमधले आमच्या अभिमानाचे मुद्दे आहेत हं, हं. आणि सकल मानवजातीच्या उद्धाराचे मुद्दे आहेत, ते घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे. आणि सगळ्या समाज बांधवांना ज्यावेळी आता आपण लिंगायत म्हणून चर्चा करत असताना हं, हं. आपलं असं सरळ सरळ म्हणणं आहे, कारण आपण मानवतावादी विचार पुढे घेऊन जाणारे माणसं आहे. प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. आता हे सगळं करत असताना लिंगायत शेवटी त्याला एका समूहाचं स्वरूप आहे. मग लिंगायत म्हणून त्याचे सामाजिक, राजकीय त्याचे जे काही अधिकार आहेत, ते अधिकार त्याला मिळावे. लिंगायत म्हणून लिंगायत कम्युनिटीने किंवा लिंगायत धर्माने कोणावर अतिक्रमण करू नये. हं, हं. सगळंच माझं ते माझं, तुझंही माझं असंही म्हणू नये. जे काही मंडळी आपल्याकडे करताना आपल्याला दिसतात, सगळ्यांना म्हणजे आपल्याला जसं सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, तसं इतरांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. ही आपली थिअरी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला या ठिकाणी थोडंसं अधिक ठळकपणे सांगायला आवडेल. आज समस्या खूप आहेत. समस्या 12व्या शतकातही होत्या. परंतु आपल्याला अभिमान काय वाटतो, की सगळ्या समस्यांची उत्तरं आज महाराष्ट्रातला विचार केला. आज ओबीसी मराठा एकमेकांची डोकी फोडतोय. एकेकाळी सवर्ण दलित एकमेकांची डोकी फोडत होता. हे वास्तव आहे. वास्तव काय लपवून ठेवण्यात अर्थ नाही. कोणीतरी त्याला त्याला तेलपाणी घालतंय. पण या ठिकाणी तुमच्या प्रश्नाला उत्तर देत असताना किंवा बसवण्णांचा एक अनुयायी म्हणून जात धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करत असताना मला अभिमान याचा आहे, की माझी शिकवण जी आहे, तर माझी शिकवण जर महाराष्ट्रातल्या 13 कोटी लोकांना म्हणजे माझी म्हणजे माझ्या लिंगायत
तत्वज्ञानाची फिलॉसॉफीचा जर परिचय 13 कोटी लोकांना झाला तर हे जाती विषयाची तीव्रता निश्चितपणे कमी होऊ शकते आणि बंधुभाव नांदू शकतो. पण महाराष्ट्रातला जो काही शाहू फुले आंबेडकरांचा पूर्वी महाराष्ट्रातला जो विचार आहे किंवा जे आंदोलन आहे ते आंदोलन अधिक समर्थ होऊ शकतं बसवण्णाच्या विचाराची जोड दिल्यानंतर. त्यामुळे हा विषय फार गंभीर आहे. हा विषय कुठल्या तरी एका जातीचा महापुरुष किंवा कुठल्या तरी एका जातीचा काहीतरी समस्या समजण्यापुरता समजून घेण्यापुरता नाहीये, तर इतर जातीच्या म्हणून म्हणजे महाराष्ट्राच्या समस्या काही लिंगायताच्या समस्या नाही आहेत. पण आज महाराष्ट्र होरपळतोय त्याचं उत्तर लिंगायत फिलॉसॉफीमध्ये आहे. सगळेच आपले आहेत, सगळ्यांनाच विकासाची संधी मिळाली पाहिजे. ओबीसी काही पाकिस्तानातनं आला नाही. पाकिस्तान काय आपलं म्हणजे वेगळ्या अर्थाने मी म्हणत नाहीये, तो काही परका नाही ना. बरोबर. SC ST OBC ओपन सगळ्यांना सन्मानानं आणि समान संधी मिळाली पाहिजे. सगळ्यांना सन्मानानं जगता आलं पाहिजे. हे मुख्य वैशिष्ट्याचं हे आहे आणि सातत्यानं त्या शिकवणीचा आणि त्या विचाराचा आग्रह धरल्यामुळे आम्हाला निश्चितपणेचा अभिमान वाटतो. हा जातीचा अभिमान नाहीये किंवा आमच्या कुठल्या तरी परंपरेचा पौराणिक गोष्टीचा अभिमान नाहीये. जे गोष्टी बसवांना प्रस्थापित करायचा प्रयत्न करतात त्या गोष्टी प्रस्थापित जर झाल्या तर लिंगायतासोबत सकल महाराष्ट्राचं सकल देशाचं मानवकुलाचं कल्याण आहे या श्रद्धेनं आपण ह्याच्याकडे पाहतो.